माझे नाव संचित बाप्पू बर्वे. मी अवघ्या एक 20-25 दिवसात इथे शुभम कॉम्प्युटर्सला जॉईन झालेलो आहे. पण या 20-25 दिवसात मला एवढं शिकायला भेटलं की तुम्ही आत्तापर्यंत नव्हतं एवढं शिकले. इथं खूप साऱ्या मला प्रॅक्टिकल थिंग्स शिकायला भेटल्या. जसं त्याच्यातला एक टॉपिक म्हणजे ईमेल. आत्तापर्यंत मी ईमेल जादा तर यूज नव्हतो करत, पण सरांनी मला याचं महत्त्व पटवून दिलं की ईमेल बऱ्याच ठिकाणी यूज होतो. त्याचा उदाहरणार्थ म्हणजे आपण घेऊ शकतो स्टार्टअप फंडिंगसाठी किंवा सिनियर ज्युनियरमधल्या त्यांच्या कॉन्व्हर्सेशनसाठी खूप साऱ्या गोष्टीत ईमेल यूज होतो. कारण ईमेल आज सिक्युअर पण एक प्रकारे समजला जाऊ शकतो. ईमेलला आपण बऱ्याचशा गोष्टी ईमेल थ्रू सेंड करू शकतो. ईमेल्सला अटॅचमेंट, टेक्स्ट हायलायटिंग असे खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत आणि ईमेल एकदम समजण्यास सिंपल आणि लुकिंगला पण सिंपल आणि पाठवण्यास सोपं आहे. सहज यूज करू शकतो आपण ते ईमेल. सरांनी याचंच महत्त्व मला पटवून दिलं. बरं, आता संचित तू जे सांगितलं हे निश्चित डेफिनेटली याचा एक्सपिरियन्स घेतला का इन्फॉर्मेशन घेतली तू? सर याचा एक इन्फॉर्मेशन पण घेतली आणि एक्सपिरियन्स पण घेतला. कसं एक्सपिरियन्सबद्दल सांगू शकतो का काय आहे ते? तसं सर एक्सपिरियन्स म्हणजे आपण एखादी हार्ड कॉपी ती आपण सॉफ्ट कॉपीमध्ये समजा आपण त्याचं टायपिंग करून करायला गेलो सर आपल्याला नॉर्मल एक पेज टाईप करायला 20 ते 25 मिनटं लागतात टायपिंग स्पीडनुसार. पण सर आपण तेच पेज मिनिमम 2 ते 3 मिनिट्समध्ये आपण त्याचं अख्खा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याचं उदाहरणार्थ म्हणजे आपण तो फोटो समजा ईमेलला सेंड करणे, त्याचा स्क्रीनशॉट किंवा प्रिंट स्क्रीन किंवा डाउनलोड करणे, तो फोटो आपण पेंटमध्ये उडून तो आपल्याला तेवढी टेक्स्ट इम्पॉर्टंट आहे ती आपण सिलेक्ट करून ती कॉपी करून आपण गुगल ट्रान्सलेट ओपन करून त्याच्यात वर ऑप्शन असतात इमेज टेक्स्ट डॉक्युमेंट, ते आपण इमेजवर क्लिक करून तिथं कंट्रोल म्हणजेच पेस्ट केलं तिथं आपल्याला त्याचं ऑप्शन येतं कोणत्या लँग्वेजमध्ये आपल्याला पाहिजे, आपल्याला त्या लँग्वेजमध्ये पाहिजे त्या लँग्वेजमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊ शकतो. समजा मी इंग्लिश हे केलं तर तिथं एक कॉपी टेक्स्ट नावाचं ऑप्शन येतं. त्या कॉपी टेक्स्ट केलं आणि मी मला पाहिजे तिथं मी ते वापरू शकतो. एक्झाम्पल वर्डमध्ये, ईमेलमध्ये, बऱ्याच ठिकाणी. एक्सलंट. बरं, आता याचं ओव्हरऑल तू जे आत्ता सांगितलेलं आहे याच्यावर कधी काम केलं होतं का तू? नाही सर, याच्यावर काम नव्हतं केलं. इथं आल्या पहिल्यांदाच मी याच्यावर काम केलं. याच्या अगोदर मी आपलं नॉर्मल फक्त टाईप करून मेसेज पाठवायचो, पण सरांनी याचं महत्त्व पटवून दिलं की वेळ कसा वाचवता जातो, की डू स्मार्ट वर्क नॉट हार्ड, सरांनी पटवून दिलं. येस, ओके. आणि दुसरा ऑप्शन समजा तुझ्याकडे इंग्लिश डाटा आहे आणि तो मला मराठीत हवा असेल तर तू काय करू शकतो? तो कसा तर आपण गुगल ट्रान्सलेट या टूलचा यूज करू शकतो. गुगल ट्रान्सलेटवर आपण पाहिजे ती फॉरेन लँग्वेज असं किंवा कोणती ती ट्रान्सलेट करू शकतो. त्याच्यात बरेचसे ऑप्शन असतात, टेक्स्ट फॉर्मॅट, इमेज फॉर्मॅट किंवा डॉक्युमेंट